मला तुमच्याकडे बघताना एक समाधान होतंय. किती कोणी फोडाफोडी केली तरीही जो अस्सल शिवसैनिक आहे त्या तटबंदीला चरासुरा पडलेला नाहीये. संजय राऊत यांनी आपलं भाषण केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे आणि बोलताना दोन तीन गोष्टी संजय आपण बोलला त्याचा उल्लेख जरा गमतीने करावासा वाटतोच. पहिला उल्लेख म्हणजे पंतप्रधानांच्या गंगा स्नानाचा, कारण त्यांनी बुलेट प्रूफ जॅकेट घालून गंगा स्नान केलं असं म्हणतात. मला आठवलं कोणे एकेकाळी मनमोहन सिंग जी पंतप्रधान होते तेव्हा हेच बोलत होते की हे रेनकोट घालून आंघोळ करतात. आता ते रेनकोट घालून आंघोळ करायचे, हे बुलेट प्रूफ जॅकेट घालून गंगा स्नान करतात. ठीक आहे, आनंद आहे. भाविक असतील, श्रद्धाळू असतील, त्यांच्या भावनांना किंवा श्रद्धेला मी काही तडाखा मारत नाही. पण गंगेत डुबकी मारताना आपला रुपया सुद्धा डुबतोय याच्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष असलं तर बरं. अंबादास तुम्ही सांगितलं की कव्हरवरचा हात तुमचा आहे, नक्कीच असणार तो, कारण ज्याच्या हातामध्ये शिवबंधन आहे तो शिवसैनिक कधी इकडे तिकडे जाऊ शकत नाही. आणि मी अनेकदा बोललेलो आहे की लढण्यासाठी तलवार लागते, तलवार पकडायला मजबूत मनगट लागतं, पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे मन लागतं. नाही तर तलवार आहे पण चालवण्याची हिंमत होत नाही. ज्यांनी गद्दारी केली त्यांची मन मेलेत, नुसते गट राहिलेले आहेत, मन मेलेत त्यांची. आपण तलवार कोणावर चालवत आहोत हेच त्यांना कळेनासं झालेलं आहे. आणि मग अशा वेळेला तुमच्यासारख्या सगळ्या शिवसैनिकांचं कौतुक नाही करायचं तर काय करायचं? आज सुद्धा सूरज साधा शिवसैनिक आहे, काय दिलं त्याला आपण? म्हटलं असतं तर तो झोकू शकला असता, भाजपमध्ये जाऊ शकला असता, मिंद्याकडे गेला असता. पण जे महाराष्ट्र गीत आपण ऐकलं, दिल्लीचंही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, हे दिल्लीच्या तख्ताला अजून माहिती नाहीये. आत्ताचे जे बसलेत दिल्लीच्या तख्तावर त्यांना माहिती नाही की त्यांचं तख्त हे महाराष्ट्र राखतो. महाराष्ट्रावरती जुलूम केला तर दिल्लीचाही तख्त फोडतो महाराष्ट्र माझा, ही नवीन ओळ आपल्याला लिहावी लागेल. सगळेच काही तुमचे गुलाम नाही होऊ शकत आणि होणार नाही. गुलामी ही महाराष्ट्राच्या रक्तामध्ये नाहीये. अंबादास सारखा जेव्हा एखादा साधा शिवसैनिक काम करत करत त्यांना मगाशी विचारलं तुम्ही बोलणार ना, कारण असा त्यांचा सोहळा आहे, त्यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन आहे. ते म्हणाले नाही, माझी फिल्म आहे, मी काम जे केले माझं कामच बोलतंय, मला बोलण्याची गरज नाही. आणि एक साधा शिवसैनिक कशाला, काल परवाकडे आपले रवींद्र माने आले होते, मुद्दामून उल्लेख करतो, रवींद्र माने आपले शिवसैनिक आणि आपल्या पहिल्या 95च्या काळातले मंत्री. आणि मला आमच्या गप्पा चालल्या होत्या, काय होतं तसं होतं, कशी लोक आता पटकन निष्ठा बदलतात, निष्ठा विकतात, मुळात ती निष्ठा नसतेच. आणि मी त्यांना सहज विचारलं की माने साहेब तुम्ही आलात तेव्हा शिवसेनेत काय व्हायचे होतात? ते म्हणाले मी विशी मध्ये असेल. काय तुम्हाला काय कशासाठी आलात? ते म्हणाले खरं सांगू साहेब, सगळा जो काय जी काय परिस्थिती होती ती बघितल्यानंतर मार खाण्यासाठीच मी शिवसेनेत आलो. का? कारण लढायचं होतं. जो काय अन्याय होत होता तो सहन होत नव्हता आणि मला लढलं पाहिजे. एक भगवा घेऊन शिवसैनिक चाललेला आहे, शिवसेना प्रमुख मार्गदर्शन करतायत, काय मिळेल याची अपेक्षाच नव्हती, आशाच नव्हती. असे त्यांच्यासारखे तुम्ही आणि तुमच्यासारखे अनेक महाराष्ट्रभर काळोखात उड्या मारणारे खूप जण आहेत. पण एक गोष्ट नक्की तुम्हाला माहिती आहे की काळोखात जरी तुम्ही उडी मारलीत तरी काळोख फार टिकणार नाही, कारण आता तुमच्या हातामध्ये मशाल आहे. लोकांना जे वाट चुकलेत त्यांना असं वाटते की एकाच मार्गाने गेलं म्हणजे आपल्याला मोक्ष मिळतो. नाही, अजिबात नाही. महाराष्ट्रावरती अन्याय करून कोणाला मोक्ष नाही मिळणार. काय लावायचं तो सोक्ष मोक्ष आम्ही इकडेच लावू. काय व्हायचं ते होईल, बघू ना आपण. आणि ही जी काही सगळी परिस्थिती आहे, आज संजय आपण सकाळी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली, मला पूर्ण